स्क्वॉडनी कॉपी पकडली ना डायरेक्ट रडायला चालू करायचं. असं तसं नाही, डायरेक्ट असं पाण्याचा धाराच आल्या पाहिजे. तुम्ही अभ्यासाबद्दल सिरियस नसेल ना तेवढं रडायला नाही येत. मग असं इमॅजिन करा की तुमची गर्लफ्रेंड आहे जी लग्न करणार तुम्ही तीच मिळाली, डायरेक्ट विषय क्लोज. तुम्हाला पुन्हा सिरियस मध्ये रडायला येईल. मग आणि समजा स्क्वॉड जर लेडीज असेल तर काहीच विषय नाही, रडून बिडून काहीच होत नाही. हे कसं तिला लय एक्सपिरियन्स असतो त्याचा. पोरं तिच्या कॉलेजच्या टायमाला प्रपोज केलेले असतात, मग ती नाही म्हणलेली असते, तिला काहीच वाटत नाही. त्याचं सगळ्यात मेन उपाय डायरेक्ट अख्ख्या क्लास समोर लोटंगण घायचं, डायरेक्ट पाय धरायचं तिचे, लास्ट बीच घरी. 3 वर्ष तुमचे जाणार आहेत, पोरांचे नाही. लय स्ट्रिक्ट स्क्वॉड आला नाही का, पार रडला बिडला, पार असं लोटंगण घातलं तरी काय फरक पडणार. डायरेक्ट केबिन मध्ये न्याला तुम्हाला कॉपी केस करायला नाही का. लास्ट उपाय डायरेक्ट चक्कर बिक्कर आल्यावर करायचं नाही का असं जसं काय आता तुम्ही ना वरच जाणार डायरेक्ट, पुन्हा असं घाबरून त्यांनी सोडूनच दिलं पाहिजे. आणि समजा तुमची कॉपी लास्टच्या पेपरला पकडली, मग तर काही टेन्शनच घ्यायचं नाही. तुम्हाला जर कळलंय ना तुम्ही पास होण्यावर पेपर लिहिलाय, डायरेक्ट पळून जायचं भाऊ. तुमच्या सायन्स शिवाय तिथं कॉपी केस होऊच शकत नाही. आणि तुमची प्रेझेंट तिथं पहिला 10 मिनिटातच लागली, उद्या अलाउड नाही करायला, उद्या पेपरच नाही. त्यामुळे भाऊ त्यांना पेपर सबमिट करणंच. तर मित्रांनो हा सगळा झाला मस्करीचा भाग. खरं तर मी तर म्हणतो तुम्ही अभ्यास करून जावा आणि चिट्ट्या बिट्ट्या मारण्यापेक्षा स्वतःच्या मानाने पेपर लिहा. आणि जे स्वतःच्या मानाने मार्क पडलेले असतात ना ते या लेवलचे असतात.